आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 182चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 182 असा आहे. नवे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रिये वाचाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. आपण श्लोक पुन्हा ऐकूया. नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रिये वाचाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. या श्लोकातल्या काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे वाऊगी. वाऊगीचा अर्थ आहे व्यर्थ. आपण व्यवहारात पण वापरतो वावगा म्हणजे व्यर्थ. चाहुटी. चाहुटीचा अर्थ आहे चावटपणे बोलणारा. चावटपणे बोलणारा. कामपोटी. दोन शब्द आपण एकत्र घेऊया. कामपोटीचा अर्थ आहे मनामध्ये कामना वासना असणारा. मनामध्ये कामना वासना असणारा. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे क्रियेवीण म्हणजे कृतीशिवाय. क्रिया म्हणजे कृती, वीण म्हणजे शिवाय. क्रियेवीणचा अर्थ आहे कृतीशिवाय. दुसरा अर्थ आहे आचरणाशिवाय. आचरणाशिवाय. वाचाळता म्हणजे वायफळ बडबड, फुशारकी, बढाया असे अर्थ आहे. वाचाळता म्हणजे वायफळ बडबड, फुशारकी, बढाया. समर्थ सांगतात ज्याचे बोलणे व्यर्थ आहे म्हणजे जो निरर्थक बोलतो, जो चावटपणाने बोलतो, ज्याच्या मनी मानसी अंतःकरणात वासनाच ओतप्रोत भरलेले आहे, जो कर्म ज्ञान उपासना शून्य असून व्यर्थ बोलण्यात फार पटाईत असतो, जो निव्वळ फुशारक्या मारतो, बढाया मारतो, तो माणूस खरा गुरु नव्हेच. तो गुरुपदाला योग्य नाही. जो आपल्या मुखाने ब्रह्मज्ञान सांगतो आणि त्याला अनुरूप असे ज्याचे आचरण असते, म्हणजे जो बोलल्यासारखे करून दाखवतो, कृती करतो, आचरण करतो, तोच खरा सद्गुरू होय. हे माझ्या मना अशा सद्गुरूंचा शोध घे. आपण पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात जो निरर्थक बोलतो, जो चावटपणाने बोलतो, ज्याच्या मनी मानसी अंतःकरणामध्ये वासनाच ओतप्रोत भरलेले आहेत, जो कर्म ज्ञान उपासना शून्य असून व्यर्थ बोलण्यात फार पटाईत असतो, जो निव्वळ हुशारका मारतो, केवळ बढाया मारतो, तो माणूस खरा गुरु नव्हेच. तो गुरुपदाला योग्य नाही. जो आपल्या मुखाने ब्रह्मज्ञान सांगतो आणि त्याला अनुरूप असे ज्याचे आचरण असते, तोच खरा सद्गुरू होय. हे माझ्या मना अशा सद्गुरूंचा तू शोध घे. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. समर्थांनी दासबोधातील
5व्या दशकातील दुसऱ्या समासातून लौकिक गुरु 17 प्रकारचे आहेत असे सांगितले आहे. आपण गुरु आणि सद्गुरू यांच्यामधला फरक पाहतो. आजकाल जे गुरु आहेत ते स्वतःलाच सद्गुरू म्हणतात आणि त्यामुळे आपला घोटाळा होतो की खरा सद्गुरू कोण आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात गुरु आणि सद्गुरू यांच्यातला फरक काय. तर त्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला लौकिक गुरूंचे म्हणजे या जगातील गुरूंचे 17 प्रकार सांगितले आहेत. एक नुसता गुरु, एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु, तर एक तंत्रगुरु असतो. एक कुलगुरू म्हणजे विद्यापीठाचा नाही तर आपल्या कुळाचा, परंपरेचा, त्याला म्हणायचं कुलगुरू. एक कुलगुरू असतो तर एक मानलेला गुरु असतो. एक विद्यागुरू, ज्ञान देणारा, विद्यागुरू म्हणजे विद्या देणारा म्हणजे ज्ञान देणारा. तर एक अविद्यागुरू, अविद्यागुरू म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा, अज्ञान वाढवणारा तो अविद्यागुरू असतो. एक खोटा गुरु असतो तर एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो. एक माता गुरु आणि एक पिता गुरु. एक राजाचा गुरु तर एक देवगुरू असतो. एक स्वप्नगुरू तर एक दीक्षागुरू असतो. कोणी कोणी तर देवाच्या प्रतिमेला गुरु मानतात आणि कोणी म्हणतात आम्ही स्वतः आमचे गुरु आहोत. त्याशिवाय ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकवणारा गुरुच असतो. अशा रीतीने गुरूंच्या संख्येला शेवट नाही. गुरूंची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये प्रत्येक गुरूंचे मत वेगवेगळे असते. पण या सर्वांपेक्षा मोक्ष देणारा मुक्तिदाता सद्गुरू मात्र वेगळाच असतो. सद्गुरू त्याचं आपण मागच्या काही श्लोकावर पाहिलं होतं. त्याचं पहिलं लक्षण काय की तो मोक्षदाता असतो, मुक्तिदाता असतो. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणाने अंगी येणारे गुण आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दीन, दुबळे, दुःखी, अज्ञानी जीवांबद्दल अंतःकरणात अत्यंत दयाभाव असणे, कारुण्यभाव असणे हे सद्गुरूंचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. सद्गुरू काय करतात? आत्मज्ञानातून त्यांच्या अंगी असणारे गुण आपल्याला प्रकट करून दाखवतात. परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं ते दीनदुःखी अज्ञानी जीव आहेत अशा सर्व जीवांबद्दल त्यांच्या अंतःकरणात अत्यंत दयाभाव असतो, कारुण्यभाव असतो. सर्व विश्वाला, विश्वातील घडामोडींना जे भगवंताची अगाध लीला समजतात, भगवंताची हा सर्व खेळ आहे, लीला आहे असे समजतात ते सद्गुरू. सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने अनुभवतात ते सद्गुरू. नुसते पाहत नाहीत, सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने नुसतं पाहणं नाही तर ते अनुभव घेतात. त्यांना म्हणायचं सद्गुरू. जगातील कोणती वस्तू मला हवी आहे असे ज्यांना चुकूनसुद्धा वाटत नाही ते सद्गुरू. गुरूंची व्याख्या केल्यानंतर आपल्याला समर्थ सद्गुरूंची व्याख्या म्हणता येणार नाही, लक्षणही म्हणता येणार नाही.
कारण सद्गुरूंना जाणण्याकरता आपण किती लक्षणं लावण्याचा प्रयत्न केला तरी ती कमीच पडतील. पण एक ओळखण्याची खूण सांगितली आपल्याला. मानवी जीवनामध्ये वासनारूपी नदीला महापूर आलेला असताना जीव त्यामध्ये गटांगळ्या खात खात अगदी बुडण्याच्या बेतात येतो. ही सर्व आपल्या सर्वांची अवस्था आहे. आपण सर्वजण वासनारूपी नदीला महापूर आलेला असताना त्यामध्ये गटांगळ्या खात आहोत. अगदी बुडण्याच्या बेतात येतो. अगदी दीन होऊन लाचार होऊन मदत मागत असतो. आणि अशा वेळी तेथे उडी घालून जो तारतो, असहाय जीवांना बाहेर काढून वाचवतो, तो सद्गुरू. या जगामध्ये राजा असो किंवा रंक असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकजण सारखेच हवेपणाच्या मागे धावतो. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही गोष्ट हवी आहे, काही ना काहीतरी पाहिजे आहे आणि त्याच्या मागे तो धावतो आहे. जणू काही प्रत्येकजण वासनेच्या प्रवाहात ढकलला जातो आहे. आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, पाहिजे आहे असं का वाटतं? तर याच्या मागे आपली वासना लपलेली असते. आणि म्हणून जणू काही प्रत्येकजण या वासनेच्या प्रवाहात ढकलला जातो आहे. वासना म्हणजेच इच्छा, कामना. मनुष्याच्या या वासना कधी थांबतच नाहीत आणि माणूस मात्र पाहता पाहता मृत्यूच्या छायेत सापडतो, मृत्यूच्या जाळ्यात सापडतो. मृत्यू आला तरी त्याच्या मनातली वासना संपत नाही. आणि म्हणून जबरदस्त अशा वासनेच्या पकडीतून, जाळ्यातून जीवाला जो सोडवतो तो सद्गुरू. नाहीतर आपली वासना शिल्लक राहिली तर आपल्याला माहिती आहे ही वासनाच आपल्याला पुढच्या जन्माचे मूळ कारण होते. एका अभंगात म्हटलं देखील आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. म्हणजे वासना जी आहे ती अशा रीतीने आपल्याला दुःखामध्ये ढकलते. परंतु या वासनेच्या जाळ्यातून जीवाला सोडवणारा सद्गुरू असतो. वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामुळे जीवाला गर्भवासाचे मोठे दुःख भोगावे लागते. आत्ता आपण ऐकलं तसं, वासना पूर्ण झाली नाही म्हणून पुढचा जन्म, ताजमहल झाली म्हणून पुढचा जन्म, मोठमोठ्या थोर महारथींच्या चरित्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि त्यामुळे वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामुळे जीवाला गर्भवासाचे मोठे दुःख भोगावे लागते. अशा वेळी जीवाला आत्मज्ञान देऊन त्या बेडीतून जो चटकन सोडवतो तो सद्गुरू. आत्मज्ञान हे फारच सूक्ष्म आहे आणि असे आत्मज्ञान सूक्ष्म असल्याने सद्गुरूंच्या शरीरावर किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहारात त्यांची अमुक लक्षण आणि ओळख दाखवता येत नाही. आणि म्हणून आत्ता सांगितलं की सद्गुरूंना अमुक अमुक लक्षणामध्ये बांधणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. सद्गुरूंच्या या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांची अमुक लक्षणांनी ओळख करून दाखवता येत नाही. आणि म्हणून याचा फायदा घेऊन खोटे गुरु जगामध्ये बोकाळले आहेत. मनामध्ये जे जे येते ते सर्व कोणाची लाज भीड न बाळगता सर्वांसमोर उघड करणारा तो गुरु नसतो, तो सद्गुरू नसतो. ज्याच्या बोलण्यात ताळमेळ नाही, जो वायफळ व्यर्थ बडबड करीतच असतो, नको त्या भाषेत नको त्या शब्दात
चावटपणाने बोलण्याची ज्याला एक प्रकारे सवयच लागलेली आहे त्याला सद्गुरू म्हणता येईल काय? जो स्वतः वासनेच्या दलदलीत कामनांच्या चिखलात आखंड बुडाला आहे, फसलेला आहे, त्या चिखलामध्ये असा दुसऱ्याची वासना कामना काय नष्ट करू शकणार? ज्याच्या मनात एक विचार असतो, मुखातून वेगळा विचार बाहेर पडतो आणि कृतीतून तो वेगळेच काहीतरी करतो, अशा माणसाला स्वतःला सद्गुरू समजण्याचा काय बरे अधिकार आहे? जो आपल्या मनाला एखाद्या जनावरासारखे, गुरासारखे मोकाट सोडतो, विविध कामनांच्या अधीन होऊन, विविध वासनांच्या अधीन होऊन बेशरमपणे इंद्रिय भोग भोगतो, त्याला सद्गुरू म्हणता येणार नाही. जो आपल्या शिष्याला परमार्थाची वाटचाल करीत असताना साधना कशी करावी हे शिकवित नाही, इंद्रियांना आवरून त्यांना ताब्यात कसे ठेवावे ते दाखवत नाही. स्वामीजी सांगतात, असले गुरु, अशा प्रकारचे गुरु दमडीला 3 इतके स्वस्त मिळाले तरी त्यांच्या नादी लागू नये, त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांच्यापासून सदैव दूरच राहावे. म्हणून आजच्या काळात खऱ्या खोट्याचा निवाडा करणे अतिशय कठीण झाले आहे. कारण आपण खोट्यालाच खरे मानून त्याचा अंगीकार करतो, त्याचा स्वीकार करतो आणि खऱ्याला खोटे समजून त्याचा त्याग करतो. याचे कारण आजकाल सर्वच जण आपला खरा चेहरा लपवून मुखवटा घालून फिरत आहेत. आपण कसे आहोत हे दाखवत नाहीत, आणि त्यामुळे कसे नाही ते दाखवण्याकरता आपल्याला मुखवटा घालायला लागतो. खऱ्या अंतःकरणामध्ये आपण कसे आहोत, आपलं स्वरूप कसं आहे हे न दाखवता आपण वरवर आपलं बाह्यस्वरूप दाखवत असतो. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी ऐकलं आता की सर्वजण आपला खरा चेहरा लपवून मुखवटा घालून फिरत आहे. आपणही त्याला अपवाद नाही. जसे आपल्या मनात विचार येतात तसे आपण बोलत नाही, जसे बोलतो तसे करीत नाही. आपल्या मनात एक असते, वाणीने आपण वेगळे बोलतो आणि कृती काहीतरी वेगळीच करतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग कधीच आणि केव्हाही ओळखता येत नाही. अशा रीतीने ज्यांचं जीवन आहे त्यांचे जीवन निरर्थक आहे, त्यांच्या जगण्याला धिक्कार असो. पण याच्या उलट संतांचे, सद्गुरूंचे जीवन असते. त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिसूत्री दिसून येते, त्रिवेणी संगम झालेला पाहायला मिळतो. जो प्रयागला आहे, गंगा, यमुना आणि सरस्वतीला, तशा पद्धतीने संत सद्गुरूंच्या जीवनामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा त्रिवेणी संगम झालेला पाहायला मिळतो. म्हणजे मन, कर्म आणि वचन या 3 गोष्टीवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेले असते. त्यांच्या मनात जे विचार असतात तोच विचार ते बोलून दाखवतात आणि जसे ते बोलतात त्याप्रमाणे त्यांचे कर्म म्हणजे आचरण असते. अशा प्रकारे सद्गुरूंच्या जीवनात या 3 गोष्टीमध्ये
एकसूत्रता दिसून येते. अशा गुणांनी युक्त असलेल्या पुरुषांची पावलेसुद्धा पवित्र असतात. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो आपण बोलेल त्याप्रमाणे वागतो त्याला आपण नमस्कार केलं पाहिजे. तोच खरा सद्गुरू म्हणण्याच्या योग्यतेचा आहे. सद्गुरूपदाचा तोच अधिकारी आहे. नाहीतर आजच्या जगामध्ये आपण जे पाहतो ते गुरु आहेत आणि सद्गुरू ओळखणं देखील फार कठीण आहे, दुरापास्त आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू आणि पुढच्यामध्ये आपण पुढच्या श्लोकाचा अभ्यास करूया.